देवाबद्दल वर्णन करायचं झालं तर आपल्याला जमत नाही। संतांना इथे स्वतःच्या इच्छेनं येता येतं, आपल्याला जमत नाही स्वतःच्या इच्छेनं येणं। भगवंताला गरज असल्याशिवाय येता येत नाही। वर्णन अनेकदा ऐकलं, कानावरती अनेकदा पडावं। कधी कधी काय होतं, अतिपरिचयात अवाज्ञा। भगवंताना इथे अवतीर्ण व्हावं तर त्याच्यासाठी काहीतरी कारण लागेल, निमित्त लागेल। अन्याय अत्याचार वाढावे लागतील तेव्हा कुठं देवाला येत आहे। तुम्ही म्हणाल देवामध्ये तर भरपूर शक्ती आहे, ताकद आहे, त्यानं ठरवलं तर त्यानं कधीही यावं तशी परिस्थिती निर्माण त्यानं करावी, पण नाही करता येत। भगवंताला सुद्धा एवढी कल्प निव्वळ आपली पृथ्वी नाहीये, या ब्रह्मांडामध्ये असंख्य ग्रह जी फिरतायत एकाच लयीत, एकाच गतीत। हा निसर्ग चाललेला आहे, निसर्गाचं चक्र बघा। एखाद दुसऱ्या वेळेला अवकाळी घडतंय, ते पण आपल्याच चुकांमुळे घडतंय, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय म्हणून घडतंय, नाहीतर नियम मोडत नाही असं ब्रह्मांडात कोणी नाही, फक्त माणूस सोडता। नियम मोडण्याचं काम फक्त माणसांकडे आहे, संतांजवळ नाही ना ब्रह्मांडाजवळ। हे बदलण्याची ताकद आहे। नवे नवे माना अथवा नका मानू, परंतु हा एक अभ्यासाचा भाग आहे। जेव्हा ग्रह तारे नक्षत्र यांचा प्रभाव मानवी जीवनावरती पडतो असं म्हणतात। आता 28 जुलैपर्यंत वक्री गुरु चालू आहे, त्याच्यामुळे कित्येकांच्या घरामध्ये भांडणं, वाद, कलह, नातेसंबंध मोडणं, नातेवाईकांमध्ये अरिष्ट येणं, अशा अनेक घटना घडणार आहेत। अनेक घटना 28 जुलैपर्यंत घडणार आहे। माना अथवा नका मानू हा एक अभ्यासाचा भाग असतो, पण जेव्हा या ग्रहांचा परिणाम आपल्यावरती होतो तेव्हा हे ग्रह त्यांची दिशा बदलवता येत नाही का? वृंदावनामध्ये आदरणीय प्रेमानंद स्वामी आहे, प्रवचन त्यांची फार गोड असतात। बाबांच्या दोन्ही किडण्या खराब आहेत, एका किडनीचं नाव ठेवलंय राधा आणि एका किडनीचं नाव ठेवलंय कृष्ण। काय ताकद असेल, जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे। नामस्मरणाच्या ताकदीवर आज 18 वर्ष झाले जगतायत। बाबांच्या प्रवचनामध्ये एका कन्येनं विचारलं होतं की महाराज, जर नशिबामध्ये जे आहे ते लिहिलेलं घडणारच आहे, किंवा आमचं कर्म आहे, या जन्माचं नसेल, कदाचित मागच्या जन्माचं असेल। कधी कधी काय होतं, घरात सगळं चांगलं आहे पण एखादं लेकरू दिव्यांग निघतं, किंवा तुमच्या बाबतीमध्ये आयुष्यभर कष्ट केले महाराज, आता बसून खायचे दिवस आले, आता बसून खायचे दिवस आले, तर असं झालं। बऱ्याचदा होतं काय, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की आता लक्षात येत नाही, कदाचित मागच्या जन्माचं कर्म असेल। तर त्या मुलीचा प्रश्न होता की या जन्माचं असो किंवा मागच्या जन्माचं असो, ते कर्म जे आहे ते भोगावंच लागतं। केले कर्म झाले त्याचे भोगा आले, केले कर्म झाले त्याचे भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले। भोगावंच लागतंच, सकारांत व्याकरण दृष्ट्या वर्णन येतं। पण गेली अनेक वर्ष आम्ही ऐकत आलो का ते भोगावंच लागतं, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात। पण याच्यावरती अपवाद अभ्यास करायला गेलं ना तर वारकरी संप्रदायामध्ये, परमार्थामध्ये अनेक बारकावे आपल्याला सापडतात। पळवाटा म्हणता येणार नाही, पण जीवनाच्या उद्धाराकरता एखाद्याला जर प्रायश्चित्त करायचं असेल, दुःख झालं असेल, तर त्या कर्मातनं सुटका होऊ शकते।
आत्तापर्यंतच्या असंख्य कीर्तनांमधनं आम्ही एवढंच ऐकलं का केलेलं कर्म भोगावंच लागतं. माझा स्वतःचा ठाम विश्वास होता केलेलं कर्म भोगावंच लागतं. पण कुठंतरी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केली फार सुंदर बारकावे सापडतात का मनुष्य जीवाला कर्माच्या ताकदीनं याच दुष्कर्माला सुद्धा पार करता येतं. फक्त अंतःकरण तेवढं शुद्ध पाहिजे आणि पुन्हा ती चूक घडता कामा नये. तर या कर्मातनं बाजूला होता येतं, कर्म चुकवता येतं. तेव्हाच जेव्हा मन शुद्ध आहे आणि पुन्हा ते कार्य घडणार नाही तर. पण त्याच्याकरता मनही तेवढं शुद्ध असावं लागतं. प्रायश्चित्त करण्याची तयारी असावी लागते. मनाचा मोठेपणा दाखवून चूक मान्य करण्याची ताकद माणसाच्या अंतरंगात असायला पाहिजे. तर कर्म बदलवता येतं. नशिबातल्या ग्रह ताऱ्यांची दिशा, अशुभ ग्रहांची दिशा सुद्धा बदलवता येते. ती शुद्ध अंतःकरणानं केलेल्या नामस्मरणाच्या ताकद. म्हणून जमलेली मंडळी, माहिती नाही या जन्मात किती चुका झाल्यात, अनायासे का होईना, किंवा गेल्या जन्मीचं काय कर्म आहे माहिती नाही, जे अजून पुढं काय वाढवून ठेवलंय, कधी काय होईल माहित नाही. हे बदलवण्याची ताकद, कमीत कमी तीव्रता कमी करण्याची ताकद नामस्मरणामध्ये आहे. म्हणून या जन्माला आल्यानंतर त्याच्या चरणाशी शरण जाऊन अंतःकरणानं, शुद्ध अंतःकरणानं नामस्मरण मुखातनं यावं. उठा जागे भरे आता स्मरण करा पंढरीनाथा, हवे चरणी ठेवा माथा, सुखी व्यथा जन्माचा. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, हवे चरणी ठेवा माथा, सुख विव्यथा जन्माच्या जन्माच्या जन्माच्या. कवी व्यथा जन्माच्या, अनेक जन्मांतरीचं दुःख, अनेक जन्मांतरीच्या व्यथा दूर व्हाव्यात. नवे नवे मागच्या जन्मी सुद्धा कोण होतो हे जर एखाद्याला बघायचं झालं तर अर्थात हे 99% बरोबर असतं असंही नाही. पण जेव्हा आम्हाला मागच्या जन्मी कोण होतो आणि काय त्याग करायचा हे बघायचं असेल ना, तर आमच्या ग्रहकुंडलीमध्ये केतू कोणत्या घरामध्ये ते बघावं. 12व्या घरामध्ये जर असेल तर मात्र त्या ठिकाणी काय सोडायचं याची व्याप्ती लक्षामध्ये येते. आणि हे बदलवण्याची ताकद काय सांगायचं, कशा करता सांगायचं, कारण जन्माला आलेलो तुम्ही आम्ही, नेमकं काय करायचं हेच लक्षात येत नाही. येणारे येतात, बोलणारे बोलतात, जाणारे जातात. जन्माला आलं मरणं, चालता चालता बोलता बोलता माणसं निघून जात आहेत. आदल्या रात्री माणूस चांगला बोलला आणि एवढा धडधाकट माणूस रात्री 3 वाजता अटॅक येऊन गेला. चालता चालता बोलता बोलता माणसं आमच्यातनं निघून जात आहेत. ते निघून जाणं तर होणारच आहे. एकानं तर आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर महात्मे त्याच्यापाशी गेले, म्हणाले काय रे आता मिळाली जीवाला शांतता. तो म्हणाला महाराज उगाच आत्महत्या केली, उगाच आत्महत्या केली. जिवंत होतो तोपर्यंत वाटत होतो आत्महत्या केली का सगळं काही संपून जाईल, सगळे दुःख दूर होतील, कुठलं डोक्याला टेन्शनच राहणार नाही. पण आत्महत्या केल्यावर आता लक्षात येतंय आता लवकर मुक्ती मिळत नाही. करायचं भरपूर राहून गेलंय, स्वतःच्या हाताने एवढा उद्व्याप करून घेतलाय ना, आता हा उद्व्याप निस्तारल्याशिवाय वर जाता येणार नाही आणि धड मुक्ती मिळणार नाही. म्हणून अर्धवट जीवन संपवणं सुद्धा तितकंच वाईट आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार करून माणसाने एखादी गोष्ट करावी. अरे मिळालंय 84 लाख योनींचं वर्णन आहे, अनेक वर्ष फक्त ऐकलंय. पण जेव्हा सविस्तर बघायला जावं, माशांच्या जन्मामध्ये 11 लाख योनी आहे, जलचर 11 लाख योनी आहे, भूचर 25 लाख योनी आहे, कुठेतरी फक्त 4 लाख योनी माणसाच्या जन्माला आहे. आणि या 4 लाखामध्ये सुद्धा उद्धार करून घेण्याकरता कुठल्या जन्मात देवाची संतांची संगत भेटल माहिती नाहीये. मग आत्ता जर आपण इथं बसलोय, हे एवढं कानावर पडतंय, किंवा घरामध्ये जात आहे, घरात देवाचं चिंतन चालू आहे, घरात बऱ्यापैकी माळकरी माणसं आहेत, गावातली नातेवाईक मंडळी, आजूबाजूची नातेवाईक मंडळी बऱ्यापैकी चांगली आहे, परिसर चांगला आहे, भजन कीर्तन गावात घडतायत, त्या अर्थी ह्या जन्माला येऊन आपला फायदा होणार आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या. 4 लाख योनींमध्ये कुठेतरी एकदा उद्धाराची संधी मिळते. ती संधी जर या जन्मात आली आहे तो चुकवू नका. एक एक योनी कोटी कोटी फेरा, 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 एक एक योनी कोटी कोटी फेरा,
एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा हा एक एक योनी कोटी कोटी फेरा 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 हे मग लागे बारा मनुष्याचा मग लागे बारा मनुष्याचा मग लागे बारा मनुष्याचा मग लागे बारा मनुष्याचा एक एक योनी कोटी कोटी फेरा 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 कोटी कोटी फेरा कोटी कोटी फेरा कोटी कोटी फेरा अनेक जन्मजन्मांतरानंतर मिळालेला नरदेह. मग काय करावं, कसं जगावं, कसं वागावं, खरं तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. साधारणतः एखाद्या माणसाच्या मागं जर लागलात, स्वातंत्र्य हा प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे, आवडत नाही, अरे का माणसं वैताग देता येते. बऱ्याचदा काही नंबर फक्त याच्यासाठी सेवा असतात का फोन आला तर उचलू नये. माणसाला आवडत नाही, कुणी मला का शिकवावं, माझं मला बरं वाईट कळत नाही का. हा लोक विचित्र आहेत. कुणाला कधीही फुकटचा सल्ला देऊ नका जोपर्यंत तुम्हाला विचारलं जात नाही. का माहितीये, इथं फुकट कोणाला ना पचत नाही, विकत द्या तुम्ही. लोक एवढी विचित्र झाली आहेत, ज्ञानाचे सल्ले देणारे अनेक माणसं. आता नाशिकचा कुंभमेळा आपल्यासाठी पर्वणी आहे. अनेक योगी संत महात्मे आपल्याला बघायला मिळतील, दर्शनाचा लाभ आपल्याला मिळेल. हठवाद योग करणारे आहेत, पायाच्या बोटाच्या एका अंगठ्यावरती उभं राहून एवढी साधना करणारी अनेक संत महात्मे आहेत. कुणी काट्यांवर झोपतोय, कुणी गळ्यात साथ घेतोय, काय म्हणजे अन्न पाणी प्राशन न करता एवढी साधना करणारी महात्मे आपल्याला बघायला मिळते. का करावं, कशा करता करावं. बऱ्याचदा काय होतं, सांगायला गेल्यानंतर लोकांना पटत नाही, रुचत नाही, किंवा सतत कानावर पडत राहिले का हा त्यांचं सांगणं काम आहे, पण ऐकणं काम कोणाचं आहे हा पण प्रश्नच आहे. निव्वळ इथं ऐकून होत नाही, घरी गेल्यानंतर नामस्मरण घडणं सुद्धा तितकं गरजेचं आहे. गाडी शिकायला गेल्यात, 2-3 चक्कर मारले, दाखवून दिलं, पण घरी आल्यानंतर प्रॅक्टिस केली नाही तर समोरच्याच्या गाडीचा आरसा तोडण्याची शक्यता आहे. क्लच कुठे दाबायचा, ब्रेक कुठे दाबायचा कळायला पाहिजे. तसं हे नुसतं ऐकून नाही, घरी गेल्यानंतर रिव्हिजन पाहिजे, नाही तर विचारांचा गोंधळ होऊ शकतो आणि अपघात घडण्याची शक्यता आहे. गोंधळ तर मनात एवढे आहेत, बसल्या बसल्या सुद्धा मनात एवढे विचार येऊन जातात. विज्ञानामध्ये वर्णन येतं, प्रकाशाचा वेग 3 लाख पर किलोमीटर पर सेकंद 3 लाख आहे. पण विचार करा, मनाचा वेग याच्या दुपटीनं 1000 पटीनं सांगितला आहे. मग मनाचा वेग किती असेल. माझं वाक्य पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं मन कुठं कुठं जाऊन आलं याचा विचार फक्त स्वतः करा. हे एवढं शांत बसत नाही. काय झालं, एकाला भूत प्रसन्न झालं आणि सांगितलं, भूतानं सांगितलं मला काम सांग, नाही तर मी तुला खाऊन टाकेन. यानं फार विचार केला. आता सांसारिक गोष्टी जेवढ्या मागता येईल तेवढ्या मागितल्या, संसारातल्या गोष्टी मागितल्या, पण एक वेळा अशी आली की कुठेतरी माणूस थांबतोच. आता हे भूत म्हणालं मला काम सांग, नाही तर मी तुला खाऊन टाकेन. आता काम सांगायला काही शिल्लक नाही, फार विचार केला. एक सांगितलं, एक काम कर, दारामध्ये खांब रोवला. आता खांबावर चढलो, उतरलो, पुन्हा चढलो, पुन्हा उतरलो, असं तोपर्यंत कर जोपर्यंत मी तुला काही काम सांगण्याकरता बोलावत नाही. आता भूताला काम लागलं, काय खांबावर चढायचं, उतरायचं, चढायचं, उतरायचं. तसं तुमच्या आमच्या जवळ एक भूत आहे. तुमच्या आमच्या जवळ मन नावाचं भूत आहे. या मन नावाच्या भूताला काम द्यायचं आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. आणि जर त्याला काम दिलं नाही तर ते रिकामे उद्योग लई करत. रिकाम्या मनामध्ये रिकामे विचार फार येतात. 90,000 विचार माणसाच्या मनात येतात, सायकोलॉजी सांगते, आणि 90% तर नेगेटिव्ह आहेत. साधनेला बसल्यानंतर, डोळे मिटल्यानंतर, नामस्मरण जरी करायचं म्हटलं तरी डोळे मिटल्यानंतर भगवंत कमी आणि उसने दिलेले कांदे बटाटे जास्त आठवतात. आपली ताकद आपण ओळखायला शिकावी. प्रकार भरपूर आहे आपल्याकडे. नुसतं काय करा ते सांगून उपयोग नाही, पण कसं करा नाही मन स्थिर होत. मन स्थिर करण्याकरता करायचं काय, आपल्याकडं भरपूर आहेत. भारतीय शास्त्रामध्ये त्राटकादी प्राणायाम सांगितलेत, आसन अनेक आहेत, योगाभ्यास आहे.
त्राटक देवासमोर दिवा लावल्यानंतर त्या दिव्याकडे एकटक बघत राहणं, डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यातनं पाणी येतं, डोळे पुन्हा मिटले, पुन्हा उघडले, पुन्हा त्या दिव्याच्या ज्योतीकडे बघत राहावं. मन स्थिर ज्याला खरंच करायचं असेल, मन एकाग्र ज्याला करायचं असेल, त्यानं ते प्राणायाम करावे. काय करावं, कशा करता करावं? नामस्मरणाची ताकद आहे, साधनेसाठी लागणारी एकाग्रता आहे. हे आपण नाही केलं तर गेल्यानंतर बाकीचे करणार आहेत, गेल्यानंतर बाकीचे आपल्यासाठी करणार आहे. मग राम नाम तुम्ही नाही म्हणालात तरी तुमच्यासाठी दुसरे म्हणतील, पण त्या म्हणण्यामध्ये तेवढी ताकद असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेल. जाणारा जीव निघून जातो, पण ते जाणं होण्याआधी भगवंताच्या चरणाशी स्थिर व्हावं. कशा करता? उद्धार करून घेण्याकरता अभंगाचं द्वितीय चरण. धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो, धन्य आम्ही जन्म आलो. हे धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. धन्य आम्ही जन्मालो, 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 जन्मालो. धन्य आम्ही जन्मालो. धन्य झाला आमचा जन्म. नवं नव्हे या जन्माला येऊन जन्माचं धन्यत्व तेव्हा जेव्हा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित होते तेव्हा मनामध्ये विचार होऊन जातो अनेकदा. आत्ताच्या कालखंडामध्ये तरी भक्ती प्रकार कळायला लागला, परमार्थ कीर्तन कळायला लागली. लहान वयामध्ये कीर्तनाला जेव्हा जायचो ना, वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून कीर्तनाला जायला सुरुवात झाली. कीर्तनं कानावर पडायला लागली. आजी हाताला धरून न्यायची, कीर्तनामध्ये बसवायची. पण कीर्तनं ऐकायला बसलं की बऱ्याचदा तेव्हाची कीर्तनं तरुण वयातल्या वर्गाची नसायचीच. जवळपास एक 60, 70, 55च्याच पुढची जास्त करून अशा व्यक्तींची कीर्तनं ऐकायला मिळायची. जराशी गमतीचा भाग होता. कीर्तनं ऐकत असताना सुद्धा कीर्तनकार जर तेवढ्या बेतात बोलणारा असेल, कारण सिस्टीम पण तेव्हा तशा नसायच्या. आताच्या सारखं एवढं गेनन बेसन ट्रबलन युकोन डिलेन हे तेव्हा नव्हतं दिलं जात. तेव्हा जे माईक असेल ते असेल, पण त्याही बोलण्यातनं बोलणारा वक्ता एखादा असा असायचा का, महाराज आज कीर्तनाला आम्ही एकत्र आलोत. म्हणजे हे मधले जे गॅप असायचे ना, त्या गॅपमध्ये कधी कधी आता लहान वय आम्ही झोपून जायचो. पण काही बोलणारे जे एवढे सुंदर विवेचन करायचे, त्या वयामध्ये त्या मोठमोठ्या व्याख्या कळत नसायच्या, पण ते विवेचन एवढं सुंदर असायचं. त्या बोलणाऱ्या वक्त्यांच्या मुखात येणारी वाक्य शब्द न शब्द कुठेतरी मनाला भावून जायचे आणि भगवंत प्राप्तीची ओढ तेव्हा मनात निर्माण व्हायची. आताच्या काळात ऐकणाऱ्यांचाही वर्ग बदललाय, भक्ती कळायला लागली याच्यातला भाग नाही. पण जुना वर्ग आमचा असा होता, माझी तरी समजूत अशी होती का देव फक्त ज्याला लय अभंग पाठी त्यालाच भेटतो. म्हणजे ही माझी लहान वयातली एक भावना होती
काही कीर्तनकार महाराज आहेत आणि त्या महाराजांना भरपूर अभंग पाठ आहेत, श्लोक पाठ आहेत, प्रमाण पाठ आहे. आता त्यांना देव भेटणार आहे आणि आपण ऐकतोय तो आपल्याला देव भेटेल का हा विचार माझा बालवयातला. मग जात मध्येच विचार भरपूर असायचे नाही का. मग जात कोणत्या जातीतल्या देवाला भेटत असेल, कोणत्या धर्माच्या लोकांना देव भेटत असेल, काय केल्यावर देव मिळत असेल. बरं देव नसतं तर, जर आपण सगळे नसतो तर, जर हे ब्रह्मांड नसतं तर, नुसता अंधार असतं तर, पण अंधारच काय हे विचार त्या लहान वयात यायचे. आणि जसं जसं मोठं होत गेलं प्रत्येक प्रश्नाची उत्तर मिळत गेली. आज जाऊन जेव्हा वारकरी संप्रदाय कळायला लागला, पांडुरंग परमात्मा कळायला लागला, भक्तीची व्याख्या कळायला लागली, तर आज कळतंय देव कोण्या विशिष्ट जातीचा नाही, देव कोण्या विशिष्ट धर्माचा नाही, माझा पांडुरंग परमात्मा सगळ्यांचा आहे. आणि हे अनुभवायला जेव्हा मिळालं, वारीमध्ये जावं ना, वारीमध्ये तर सगळ्याच रथांचं दर्शन जेव्हा घडतं दशमीच्या दिवशी पालख्यांचं दर्शन घडत होतं. 7 मानाच्या पालख्या नामदेवराया घेण्याकरता येतात. आदिशक्ती मुक्ताबाई, श्री चांगवटेश्वर, निवृत्तीदादा, सोपानदादा, सोपान काका असतील किंवा तुकोबराया, नाथांची दिंडी. आणि सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबराया जेव्हा येतात तेव्हा सगळ्यात आधी माऊलींचा अश्व, चोपदाराचा अश्व, त्या ठिकाणी असणारा विनेकरी असतील, घोडावरती आपली बैलजोडी असेल, पाठोपाठ येणारा जो काही माऊलींचा रथ आहे, जेव्हा तो रथ ओढत आणला जातो. आणि आता पंढरपूरमध्ये प्रवेश करताना हा रथ ओढण्याकरता, माऊली ज्ञानोबरायांचा रथ ओढण्याकरता वडारी समाजाला मान दिलेला आहे का तो समाज त्या रथाला ओढत आणतो. एका आजीबाईंनी फार सुंदर वर्णन केलं होतं की म्हणे हा रथ त्या समाजानं तरी का ओढावा, कशा करता मान दिला जातो. तर जेव्हा मुक्ताबाई, ज्ञानोबराया, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई भावंड निघाली पंढरीशी पांडुरंग परमात्म्याकडे येतात. आणि येत असताना जेव्हा त्या वाटेवरती यावं, तिथं जवळ आल्यानंतर आता मात्र मुक्ताबाईला तहान लागली. मुक्ताबाईला तहान लागल्यानंतर जिथं बसावत थकलेल्या आहेत, आता या समाजातल्या त्या व्यक्तीने पाणी दिलं. पाणी दिल्यानंतर विचारपूस केली, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतो असं म्हणावं. आणि माऊली ज्ञानोबरायांसहित त्या भावंडांना आपल्या पाठीवरती घेऊन तिथपर्यंत त्यांनी पोहोच केलेला आहे. म्हणून आजही माऊली ज्ञानोबरायांकडनं तो मान त्या समाजाला दिला जातो. याचा अर्थ एकच, इथं कुणीही वेगळा नाही, जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, सगळेजण फक्त एकच आहेत. इथे प्रत्येक जण माऊली आहे. खटनाट यावे च्युत भोवनी जावे, च्युत भोवनी यादावे, च्युत भोवनी यादावे. खटनाट यावे शुद्ध भवनी यादावे, शुद्ध भवनी यादावे, शुद्ध भवनी यादावे. सांगण्याचं तात्पर्य फक्त लक्षात घ्या, इथे कुठलाही जात, धर्म, पंथ, मनामध्ये जो माझा विचार असायचा की विशिष्ट वर्गाला देव मिळतो, तर ही संज्ञाच खरं तर चुकीची होती. जेव्हा जेव्हा हे अनुभवायला मिळतं तेव्हा तेव्हा अभिमान वाटतो या वारकरी संप्रदायाचा. जात, धर्म, पंथाच्याही पलीकडे जाऊन माऊलींनी स्वीकारावं, माझ्या पांडुरंगानं स्वीकारावं. कपाळावरती कायम भंडारा असतो. बऱ्याचदा लोक विचारतात, बाई तुमची जात कोणची? ते आमचं श्रद्धास्थान आहे म्हणून त्या ठिकाणी तो भंडारा आहे, बाळूमामांचा असणारा हा भंडारा आहे. पण जात, धर्म, पंथ आपलीच माणसं, ना हिंदू आहे, ना आगरी आहे, ना कोळी आहे, ना धनगर आहे, ना ब्राह्मण, ना क्षत्रिय आहे. आपण फक्त हिंदू आहे. मस्तकावरती गंध आणि भगवंताचं नाम मुखारविंदामध्ये असावं, ह्याच्यापेक्षा वेगळा परमार्थ तो काय? माझ्या पांडुरंगाचं नाम मुखारविंदामध्ये यावं. अरे त्यानं मस्तकावरती आपल्या पायाची धूळ धारण करावी का, कशा करता? पंढरपुरामध्ये यावं, लाखोंच्या संख्येनं जनता येते दर्शनाकरता यावं. माझ्या पांडुरंगानं डोळे मिटलेले नाहीयेत, त्यानं डोळे मिटलेले नाही, त्यानं फक्त नजर झुकवलेली आहे पायाजवळ नजर झुकवलेली आहे. म्हणून मुखदर्शनाला येणारे, वशिल्यानं येणारे हे कितीही बघून जाऊ देत, त्यांचा उपयोग होत. त्यानं नजर झुकवली पायाशी, जो पायावर हात टेकवेल तो नजरेत निसटता
कामा नये, ही भावना माझ्या पांडुरंगाची आहे. म्हणून तो समोर बघत नाही, तो स्वतःच्या पायाकडे बघतो. कोण डोकं टेकवतंय, कोण चरण स्पर्श करतंय, त्या भक्तांवरती त्याचं लक्ष आहे. पण जेव्हा आता सगळेजण पंढरपुरात निघावं, सगळे रथ आता परतीच्या मार्गेवरती लागलेले आहेत आणि परतीच्या मार्गेवरती लागल्यानंतर आता मात्र माझ्या पांडुरंगाला करमणार तरी कसं. प्रक्षाळ पूजा व्हावी, राजोपचार पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. पण हे राजोपचार करत असताना एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी केली जाते. पंढरपुराच्या वाटेवरनं सगळेजण निघतात आणि आता मात्र रात्रीच्या प्रसंगाला झाडलोट केली, सगळे बाजूला लावलेली आहे. आता मात्र मंदिरामध्ये शांतता आहे, निवांतता आहे. 24 तास दर्शन बारी जी होती, दर्शन रांग जी होती, ती कुठेतरी आता शांतता झालेली आहे. रात्रीच्या प्रसंगाला पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये शांतता आहे. रात्रीच्या प्रसंगाला सगळं झालं. आता मात्र मंदिरातल्या शांततेमध्ये कुठेतरी माझा जगाचा मालक विटेवरनं उतरून खाली यावा आणि दिवसभर उभ्या राहिलेल्या वारकऱ्याच्या पायाखालची धूळ जी झाडून लोटून बाजूला लावलेली होती, त्यातनं एक बोट उचलावं आणि स्वतःच्या मस्तकावरती धारण करावं. ते माझ्या पांडुरंग देव इच्छिराज चारणीची माते, देव इच्छिराज चारणीची माती, देव इच्छिराजा चारणीची माती, देव इच्छिराजा चारणीची माती, हे देव इच्छिराज चारणीची माती, देव इच्छिराज चारणीची माती रा, देव इच्छिराजा चारणीची माती, देव इच्छिराजा चारणीची माती. हे धावत चालती मागे पुढे धावत चालती मागे पुढे, दयाच्या चिंतने तारातील दोषी, दयाच्या चिंतने तारातील दोषी, दयाच्या चिंतने तारातील दोषी, दयाच्या चिंतने तारातील दोषी, दोषी. देव चिरज चरणाची माझ्या वारकऱ्याच्या पायाखालची धूळ मस्तकावरती धारण करावी जगाच्या मालकानं. अरे काय कमी आहे, ज्याच्या पायाशी लक्ष्मी आहे त्यानं सर्वसामान्य वारकऱ्याच्या पायाखालची धूळ मस्तकाला लावावी. काय आहे आमच्याकडे? पता नहीं अधम होके भी उसने हमें अपना प्रचारक नियुक्त किया है, तो कुछ तो बात होगी. कोण्या तरी जन्माची पुण्याई म्हणून बोलता यावं, कोण्या तरी जन्माची पुण्याई म्हणून हे ऐकायला मिळावं. पंढरपुराला आलेला हा वारकरी 20-22 दिवसाचा प्रवास करून यावा. 18-20 तास दर्शन रांगेत उभं असावं आणि 18-20 तासांच्या दर्शनाला उभं राहिल्यानंतर एक क्षण, कारण चरणाला स्पर्श करून मुखाकडे बघत नाही पांडुरंगाच्या, तेच पुढे ढकलण्यात येतं. त्या एक क्षण दर्शनाकरता एवढ्या महिनाभर प्रवास करून 18-20 तास दर्शन रांगेत उभं राहून त्या दर्शनाचा आनंद काय आहे हे का वारकऱ्याशिवाय तर कुणाला कळणार नाही. नवे बऱ्याच लोक विचारतात, ताई तुम्ही एवढं बोलाता देवाबद्दल आणि तुम्ही आधी पाहिलाय का? अर्जुन आहे ना, अर्जुन आपल्या गावातला नाही, ज्यानं गीता ऐकली, गीता ऐकावी अर्जुनानं जगाच्या पाठीवरती सर्वोत्तम श्रोता म्हणून त्याची गणना केली जाते. त्या अर्जुनाला भगवान परमात्मा विश्वस्वरूप दाखवतायत. तर अर्जुनानं थांबावं, देवा अहो करताय काय? दिव्य दृष्टी मिळाल्याशिवाय मला तुमचं स्वरूप या साध्या चर्मचक्षूंनी दिसणं नाही, साध्या चर्मचक्षूंनी दिसणं नाही हे म्हणावं अर्जुनानं देवाच्या लाडक्या भक्तानं. मग विचार करा, तुम्ही आम्ही तर लाडके तर नाहीच, पण परमार्थात एवढा ताकदीचा आहे का नाही माहीत नाही. आम्ही देवाच्या कोणत्या कॅटेगरीत बसतो माहीत नाही, परमार्थात कुठे बसतो ते माहिती नाही आम्हाला.
मग आम्हाला साध्या डोळ्यानं देव दिसल शंकाच आहे. तो दिसो अगर न दिसो, परमार्थ हा जाणीवेनं अनुभवानं समजून घेण्याची ताकद वारकरी संप्रदायात आहे. नवे नवे लोक विचारतात, पण खरं सांगायचं, कोण म्हणालं देव दिसत नाही, कोण म्हणालं देव दिसत नाही, आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला हे कोणीच दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो, कोण म्हणालं देव दिसत नाही. डॉक्टर लोक सांगतात ना, सगळे उपाय थकलेत, पेशंट घरी घेऊन जा. तेव्हा कुठेतरी मनाला वाटतं, दवा ना सही दुआ तो काम करेगी. आणि लक्षात ठेवा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. शुद्ध अंतःकरणानं केलेली प्रार्थना आजपर्यंत वाया गेली नाही. कधी ना कधी कुठे ना कुठे कसा ना कसा लाभ होणार म्हणजे होणार. शुद्ध ज्याचा भाव झाला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला. भाव झाला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, तुरी नाही देव त्याला, देव त्याला. शुद्ध भाव ज्याचा आहे त्याला देव दूर नाही. नवे नवे निर्गुण निराकारातला दिसेल न दिसेल माहिती नाही, सगुण साकारातला भगवंत प्राप्त व्हावा तर तितका आमचा परमार्थ ताकदीचा आहे नाही माहिती. पण असं म्हणतात की आमच्या मायबापामध्ये असणारा भगवंत मला कळावा जाणवावा. म्हटलं ना, माणसं आहेत, नजरेला दिसत आहेत, तर भेटा, बोला, हसा, रडा, भांडा, पण व्यक्त व्हा. माणसं निघून जातात, चालता चालता बोलता बोलता माणसं निघून जातात. मग माणसं गेल्यानंतर मनात विचार येतो, भेटायचं होतं, बोलायचं होतं, सांगायचं होतं, राहून गेलं. माणसं जिवंत आहेत तोपर्यंत समजून घ्यायला शिका. गेल्यानंतर पिंडदानादी विधी होतच राहणार. तुमच्या आमच्यातनं जाणारी माणसं एकदा या जगातनं माय गेली, बाप गेला. या जगात निस्वार्थ प्रेम करावं अशी फार कमी व्यक्तिमत्व असतात आमच्या आयुष्यात. माझ्या मुलानं माझ्यासाठी काही करावं ही अपेक्षा मनामध्ये न ठेवता, ज्याने लहानाचं मोठं करावं, वाढवावं, जिनं जन्म द्यावा ती आई श्रेष्ठच आहे. गर्भामध्ये जिनं 9 महिने सांभाळलं ती माय श्रेष्ठच आहे. पण पोटात कदाचित नसेल सांभाळलं, पण हातात आलेलं 2.5-3 किलो पौंडाचं वजन काय जबाबदारी आहे हे बापाशिवाय इतर कुणाला कळत होतं. मुलांची लग्न, शिक्षण, त्यांच्या नोकऱ्या, हे सगळं बघताना ना पायाच्या टाचेला भेगा पडल्यात, त्या किती दुखतायत हे लेकराला कधी सांगता नाही आलं. आमचा बाप मला कळालंच नाही. माझ्या आयुष्यामध्ये मला खूप काही करायचं होतं रे, पण काही परिस्थितीमुळे नाही करता आलं. पण माझ्या मुलानं त्याला वाटतं ते सगळं करावं ही भावना फक्त आमच्या बापाची आहे. आमच्या काळी नव्हतं, पण तुम्हाला मिळावं एवढं निस्वार्थ प्रेम ज्या बापानं करावं त्यानं या जगातनंच निघून जावं. आई गेल्यानंतर कोणी किती म्हणालं मी तुझ्या आईसारखी आई होत नाही, बाप गेल्यावर कोणी किती म्हणालं मी तुझ्या बाप्पासारखा आहे, बाप होत नाही. फार गोड वर्णन आहे आमचा बाप. बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी, बाप करी जोडी लेकराचे ओढी. हे आपुली कुर्बानी वाळवोने, आपुली कुर्बानी
आलाप नावाचा हे पाळ.